हॅलो अँड गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? आणि नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, सगळेजण मास्क घालताय ना? कारण तो घालायलाच हवा. दुसरी गोष्ट म्हणजे येस घरी मॅम. येस. दुसरी गोष्ट म्हणजे घरी राहायला हवं की नाही? पण अभ्यास विसरून चालणार नाहीये. तुमची परीक्षा खूप जवळ आली आहे आणि मी तुम्हाला परत लाईक रेड सिग्नल जसा देतात की नाही प्रत्येक वेळी एखाद्या गाडीला, तसंच सांगणार आहे की तुम्ही वर्षभर लिटरली काही केलं नाहीये. खरंच नाही केलंय. आणि तसं केलेलं नसल्यामुळे तुम्हाला अभ्यासाची बिलकुल सवय राहिलेली नाहीये. पण हरकत नाही, सगळ्यांचंच तसं झालंय. पण ही सवय बदलता येते आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला जरा झटकून आळस काम करायला सुरुवात करायला हवी. ज्यांना शक्य असेल आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी टाइम टेबल बनवा. दिवसातून किमान तुम्हाला 7 सब्जेक्ट आहेत, बरोबर ना? 7 सब्जेक्ट पैकी किमान 3.5 विषयांचा अभ्यास तरी आपण केलाच पाहिजे, थोडा तरी. असा विचार करा. तुम्हाला हार्डली प्रत्येक विषयात साधारण 6 ते 7 धडे असतात. कधी-कधी तर 3-4च असतात. मॅथ्सचाच विषय असेल तर सम्स सोडवून बघा. हं. एम-सी-क्यूसाठी तुम्ही बारीक डिटेलवर लक्ष द्यायला लागतं. बारीक डिटेल्स बघायला लागतात. हं. मी तुम्हाला सांगेन, जर समजा काल आपण जसं बघत होतो तसं, की आता मला नाही वाटत काल ज्यांनी ते ट्रान्सफर प्राइसिंग आणि मल्टी प्रॉडक्ट प्राइसिंग बघितलं, तेव्हा त्याच्यावरती जे आपण एम-सी-क्यू बघितले त्यांना परत त्याच्यावर अभ्यास करायला लागेल. कारण ओव्हरऑल त्यांनी सगळेच एम-सी-क्यू कव्हर केले होते. बरोबर? आज आपण तुमच्या या युनिटमधल्या शेवटच्या धड्याला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे कॅपिटल बजेटिंग. कॅपिटलबद्दल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? माहिती आहे ना तुम्हाला कॅपिटल? तुम्ही फायनल अकाउंट वापरलंय ना नेहमी? कॅपिटल म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी लागणारं भांडवल असतं, बरोबर आहे की नाही? आणि बजेटिंग म्हणजे जेव्हा कॅपिटलसाठी बजेट केलं जातं किंवा कॅपिटलसाठी इन द सेन्स मोर दॅन 1 इयर पिरियडसाठी, लाँग टर्म पिरियडसाठी बजेटिंग केलं जातं. ओके. सो बजेट म्हणजे काय असतं? एस्टिमेशन असतं की माझे किती खर्च होतील, किती. इट इज द एस्टिमेटेड एक्सपेंडिचर्स अँड एस्टिमेटेड इन्कम फॉर द नेक्स्ट फायनान्शियल इयर, दॅट इज बजेट. विदाउट फर्दर डू मला तुम्हाला तुमच्या नोट्सकडे न्यायला आवडेल, सो दॅट आपण त्याच्यात काय लिहिलंय ते एक्झॅक्टली वाचू शकतो. ओके. आर यू कम्फर्टेबल विथ दिस? तुम्हाला लक्षात येत आहे समोर काय लिहिलंय ते? ओके. Yes, ma'am. Cool. So let's start reading. Capital budgeting is essential a long-term planning. मगाशी म्हटल्यासारखं कॅपिटल याचा अर्थ इकॉनॉमी मध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये लॉंग टर्म असा घेतला जातो. इन द सेन्स कॅपिटल रिलेटेड जे काही असतं ते कधीही शॉर्ट रनसाठी नसतं खूपदा. सो लॉंग टर्म प्लॅनिंग ऑफ प्रपोज्ड कॅपिटल आउटले. कॅपिटल आउटले म्हणजे कॅपिटलचा खर्च. आउटले याचा अर्थ असतो खर्च आणि कॅपिटलचा खर्च म्हणजे ओव्हरऑल लाँग टर्मचा खर्च ऑन अ स्कीम ऑर अ प्रोजेक्ट. एका स्कीमसाठी, एखाद्या प्रोजेक्टसाठी असा विचार करा, सरकारने धरण बांधायला घेतलं किंवा रिलायन्स इंडस्ट्रीने दिल्ली मेट्रो बांधायला घेतली. दिल्ली मेट्रो ही रिलायन्स इंडस्ट्रीने बांधलेली गोष्ट आहे. सो हे सगळे खर्च आहेत ना, हे एका वर्षात पूर्ण होणारे नसतात. सो दॅट मीन्स त्याचा जो खर्च असतो, कॅपिटल आउटले असतो, हा लॉंगर टर्मसाठी असतो, लाँग टर्मसाठी असतो आणि म्हणून त्याला कॅपिटल बजेटिंग असं म्हटलं जातं. ओके. इट रिलेट्स टू द लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. इट इज कन्सर्न्ड विथ द प्लॅनिंग अँड कंट्रोल ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. सो याचा कॅपिटल बजेटिंगचा कन्सर्न किंवा काय म्हणू त्याचा रोल काय असतो, की जे कॅपिटल एक्सपेंडिचर असतात त्याचा कंट्रोल करणं आणि कॅपिटल इन्कम जे असतं त्याचं प्लॅन करणं. ओव्हरऑल तुमचा प्रोजेक्ट योग्य प्रकारे प्लॅन करणं, त्याला योग्य प्रकारे फंड करणं. कॅपिटल बजेट इम्प्लाइज अ प्रोसेस ऑफ कन्सिविंग, जनरेटिंग, इव्हॅल्युएटिंग अँड सिलेक्टिंग द मोस्ट प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट प्रपोजल ऑर अ प्रोजेक्ट. अतिशय जास्तीत जास्त प्रॉफिट देणारं, सुटेबल असणारं ऑप्टिमम प्रपोजल सिलेक्ट करणं, ज्यात आपण प्रोजेक्ट कसा सुरू करणं म्हणजे कशी त्याची आयडिया येईल, म्हणजे आयडिया स्ट्रक्चर कसं असेल, मग ते स्ट्रक्चर वाईज त्याचं कन्स्ट्रक्शन जनरेशन कसं होईल, त्या प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन काय आणि त्याच्यानंतर ते करण्यासाठी लागणारं मोस्ट प्रॉफिटेबल प्रपोजल काय, याचं सिलेक्शन, या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असते कॅपिटल बजेटमध्ये.
इट इन्व्हॉल्व्स अ प्लॅन फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स. म्हणजे कशासाठी, तर फंडची इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे केली पाहिजे एखाद्या प्रोजेक्टमध्ये, याच्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. ओके. इट इम्प्लाइज डिसाइडिंग अबाउट अलोकेशन ऑफ फंड्स इन टू डिफरंट इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स इन द स्ट्रॅटेजिक सेटअप. म्हणजे कशा प्रकारे फंडचं अलोकेशन करून योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याचा स्ट्रॅटेजिक सेटअप करणं हे यातून शक्य होतं. Capital budgeting refers to the process of planning capital projects, raising funds, efficiently allocating resources to those capital projects. आता चार्ल्स टी होमग्रीन नावाचे जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी काय म्हटलंय, कॅपिटल बजेटिंग इज अ लॉंग टर्म प्लॅनिंग फॉर मेकिंग अँड फायनान्सिंग प्रपोज्ड कॅपिटल आउटले. म्हणजे जे एस्टिमेटेड कॅपिटल खर्च असतात त्यांना कशा प्रकारे प्लॅन करायचं आणि कशा प्रकारे त्यांना फायनान्स करायचं, कशा प्रकारे त्यांच्यासाठी खर्च प्लॅन करायचा, याचं ओव्हरऑल नाव काय आहे तर कॅपिटल बजेटिंग आहे, असं ह्या होमग्रीन सरांचं म्हणणं आहे. वेरॅज रिचर्ड्स आणि ग्रीनलॉ यांचं म्हणणं आहे द कॅपिटल बजेटिंग जनरली रेफर्स टू द अक्वायरिंग इनपुट्स विथ द लॉंग रन रिटर्न्स. म्हणजे जास्तीत जास्त इनपुट्स करायचे सो दॅट आपल्याला लॉंग टर्म मध्ये जास्तीत जास्त फायदा होईल, याला कॅपिटल बजेट असं म्हटलं जातं, असं रिचर्ड्स आणि ग्रीनलॉ यांचं म्हणणं आहे. आता तुमच्यासाठी काय, तर कॅपिटल बजेट कोणत्या कोणत्या इश्यूज वरती काम करतं, कोणत्या कोणत्या गोष्टींवरती काम करतं, आणि कॅपिटल बजेट इज अ मीन्स फॉर असे जे दोन तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील, मी पाहिजे तर आणखीन थोडे मोठे करते सो ते जास्त छान दिसतील. तर हे जे दोन मुद्दे तुम्हाला दिसत आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारणार आहे. ओके. त्यासाठी मी तुम्हाला वेळ देते 5 मिनिटाचा. पटकन वाचायला सुरुवात करा. ओके. वाचलं तुम्ही? ओके. सो कॅपिटल बजेट कशाशी डील करतं तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कॅपिटल बजेट मधून मिळू शकतात? एनीबडी हू वॉन्ट्स टू टॉक? येस अंबर? हो, मला वाटलं तू उत्तर सांगण्यासाठी ऑन केलास माहिती. एनीबडी, तुम्ही वाचलंय रेट मी काय सांगितलंय ते? ओके, ज्यांनी वाचलंय त्यांनी हात वर करा बरं. तुमच्या स्क्रीनवर हे दिसतंय राईट? ओके. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर याच्यावरती नीट फोकस केला नाहीत, मी तुम्हाला विचारणार नव्हते की तुम्ही काय वाचलत ते किंवा असं. मला कळतंय तुम्ही चांगल्या प्रकारे वाचलंय. थोडक्यात कॅपिटल बजेटिंग ही काय, मी इतकं तुम्हाला मगाचपासून एक्सप्लेन केलं. त्याच सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या फॉर्म्समध्ये, छोट्या छोट्या पॉइंट्समध्ये तुम्हाला लिहून दिलेल्या होत्या, बरोबर? सो म्हणून हे तुमच्या समोर उघडं ठेवलं होतं मी. पण आता हे तुम्हीच समजून घ्यायचं.
तुम्ही जर मला उत्तर दिलं असतं, तर मी तुम्हाला ते नीट आणखीन जे काही अडलं असतं ते सांगितलं असतं. पण ज्या अर्थी तुम्ही उत्तर देत नाही आहात, त्या अर्थी एक तर तुम्हाला इंटरेस्ट नाहीये किंवा जर तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही मला लगेच विचारा, काही हरकत नाहीये. तुम्ही जर शंका विचारल्या नाही, त्या अर्थी तुम्हाला नीट सगळं छान कळलंय, असं मी समजेन. सो तुम्ही मला शंका विचारायचा असेल, काही विचारायचं असेल जे समजलं नाही यातलं, ते विचारू शकता. अदरवाईज मी इम्पॉर्टन्स अँड नीड फॉर कॅपिटल बजेटिंगकडे चालली. ओके. सो नो शंका. आपण एकदम हुशार आहोत आणि मी एकदम भारी शिकवते. सो त्याच्यामुळे काही शंकाच नाहीये. बरोबर? आता इम्पॉर्टन्स म्हणजे कॅपिटल बजेट का महत्वाचं आहे आणि का केलं पाहिजे? याच्यासाठीचे काही मुद्दे. पहिली गोष्ट याचे लाँग टर्म इफेक्ट असतात. इकॉनॉमीवर, फर्मवर, फ्युचर ॲक्शन्सवरती, परफॉर्मन्सवरती, प्रॉफिटवरती याचा लाँग टर्म इफेक्ट होतो. कॅपिटल बजेटचे जे डिसिजन घेतले जातात त्यामुळे आणि त्यामुळे योग्य प्रकारे कॅपिटल आउटले म्हणजे कॅपिटल खर्च जो असतो त्याच्याशी रिलेटेड बजेटिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं. दुसरं, इट इज इरिव्हर्सिबल. कॅपिटल एक्सपेंडिचर डिसिजन्स वन्स टेकन आर नॉट इझिली रिव्हर्सिबल. एकदा तो खर्च केला, असा विचार करा, धरण बांधण्यासाठी पैसे दिले आणि धरणाचं सगळं सामान येऊन पडलं. त्यानंतर मला असं वाटलं, अरे रे रे, नको नको, धरण इथे नको बांधायला किंवा धरण बांधायलाच नको. तर ते मला कॅन्सल नाही करता येत. त्याच्यासाठी त्याच्यामागे प्रचंड मोठी सिस्टीम या काम केलेलं असतं. त्या सिस्टीमने मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असतो. सो दिस इज बिकॉज द कॅपिटल एक्सपेंडिचर वन्स इन्कर्ड कॅनॉट बी विथड्रॉन विदाउट इन्करिंग हेवी लॉसेस as they may be scrapping of the capital equipment. Thus, capital budgeting is essential to avoid a wrong capital investment decision. असा विचार करा, कंपनीत एखादा कन्व्हेअर बेल्ट घ्यायचा ठरला. आणि अशा कन्व्हेअर बेल्ट्सची गरज आहे म्हटल्यावरती साधारण आपण जवळ-जवळ 7 कन्व्हेअर बेल्टची ऑर्डर दिली. एका कन्व्हेअर बेल्टची किंमत आहे ₹3,00,000. बेल्ट इतका महाग असू शकतो बरं का. हे इंडस्ट्रियल बेल्ट्स असतात. तुम्हाला कदाचित माहिती असेल. सो हे जे कन्व्हेअर बेल्ट्स आहेत, एकाची किंमत आहे 3,00,000 म्हणजे 7 त्रिक ₹21,00,000. 21 lakhs rupees are invested to buy the conveyor belts and now conveyor belts are here. पण आता मला वाटतं, अरे माझ्या प्रोडक्टमध्ये एक असा बदल केला तर मला कन्व्हेअर बेल्टची गरजच नाही पडणार किंवा कमी कन्व्हेअर बेल्ट लागतील. तर आता मी ते रिटर्न करू शकेन का? मोस्ट प्रोबॅबली नाही. किंवा मी जेव्हा ते रिटर्न करेन तेव्हा मला जितक्या पैशाला मी ते घेतले तितकेच पैसे रिटर्न मिळणार नाहीत. म्हणजेच मला हेवी लॉसेस होतील. आणि म्हणून कॅपिटल बजेटिंगचे डिसिजन किंवा कॅपिटल एक्सपेंडिचरचे डिसिजन हे अतिशय महत्वाचे आणि व्हेरी क्रुशियल असतात. आणि त्यामुळे ते इसेन्शियली कॅपिटल बजेटिंग करून त्याचा योग्य विचार करून मगच घ्यावे लागतात. Then thirdly, it reduces risk and uncertainties. Long-term investment decisions involve higher degree of risk and uncertainty. Therefore, it should be carefully done through the capital budgeting. Capital budgeting helps to reduce risk and uncertainties and also improve profitability. असा विचार करा की कुठली इन्व्हेस्टमेंट म्हणली, कुठलाही खर्च म्हटला की त्याशी खूप मोठी रिस्क इन्व्हॉल्व असते. साधी गाडी घ्यायची विचार करा, तर ती गाडी चांगली असेल ना, त्यात काही डिफेक्ट नसेल ना, त्याचं इल्लीगली काही कारभार झालेला नसेल ना, या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला लागतात. पण जर आपण योग्य प्रकारे कॅपिटल बजेटिंग केलं असेल, त्याचा योग्य प्रकारे अभ्यास केला असेल, तर आपल्यावर रिस्क किंवा अनसर्टनिटीमुळे लॉस बेअर करण्याची कमी वेळ येऊ शकते आणि यामुळे ऑब्व्हियसली आपली प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. सो दॅट मीन्स कॅपिटल बजेटिंग रिड्युसेस रिस्क अँड अनसर्टनिटीज. फोर्थली, इट गिव्स मॅक्झिमम रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जास्तीत जास्त कॅपिटल बजेट अशा प्रकारे ऑप्टिमली केलं तर डायरेक्ट फ्लो ऑफ कॅपिटल फंड्स योग्य प्रकारे स्पेसिफिक यूज करता येतो त्याचा आणि आपल्याला ते योग्य प्रकारे वापरता येतं, मॅनेज करता येतात फंड्स, की आपल्याला मॅक्झिमम रिटर्न्स मिळू शकतात. आणि त्यामुळे मॅक्झिमम रिटर्न्स मिळवण्यासाठी कॅपिटल बजेटिंग गरजेचं असतं. ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. अगेन, ऑप्टिमल इज अ मॅक्झिमम. युटिलायझेशन म्हणजे यूज. रिसोर्सेस तर तुम्हाला माहितीच आहेत, संसाधनं. तर असलेल्या गोष्टींचा, साधनांचा जास्तीत जास्त वापर करून वेस्ट म्हणजे एखादी गोष्ट वाया जाणं, त्याचा नाश थांबवणं. ओके. यामुळे कोऑर्डिनेशन प्रोसेस ही खूप इम्प्रूव्ह होते. म्हणजे 2 डिपार्टमेंटमध्ये, 2 वर्कर्समध्ये, 2 मशीनमध्ये कोऑर्डिनेशन वाढतं कारण तुम्ही बजेटिंग केलंय. येतंय लक्षात? आणि त्यामुळे आपोआपच बिझनेसची एफिशियन्सी ही वाढते.
Then there is a profitability point. Key capital budgeting decisions are quite vital as it affects the profitability of the firm. A right investment decision can yield huge return, whereas a wrong investment decision can yield low or no returns. Therefore, capital budgeting play a very important role in selecting the most profitable projects for investing the funds of the firm. म्हणजे ओव्हरऑल कॅपिटल बजेटिंगमुळे प्रॉफिटेबिलिटी वाढते असं आपण म्हटलंय, की तुमची रिस्क कमी होते. तुम्ही ऑप्टिमली एखादा रिसोर्स वापरताय. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवर जास्तीत जास्त रिटर्न मिळताय आणि या सगळ्यामुळे ओव्हरऑल कंपनीला जो प्रॉफिट मिळणार आहे, तो जास्त वाढतो. देन देअर इज अ मॅनेजरियल डिसिजन मेकिंग. आपण नेहमीच बघितलंय कंपनीमध्ये साधारण 3 प्रकारच्या मॅनेजमेंट असतात. टॉप लेव्हल, मिडल लेव्हल आणि बॉटम लेव्हल. या प्रत्येक लेव्हलवरती खूप मोठ्या प्रमाणावर डिसिजन मेकिंग करायचं असतं, सो दॅट आपला कॅपिटल फ्लो, प्रॉफिट्स हे सगळं नीट मॅनेज होईल, वाढेल आणि आपण जास्तीत जास्त सर्व्हायव्हल करू शकू मार्केटमध्ये. सो द एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न डिपेंड्स ऑन कॅपिटल बजेटिंग. सो जेव्हा आपण रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्ट काही जे केलं बिझनेसमध्ये, त्याच्यावर जो एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न असतो, हा कॅपिटल बजेटिंगवर अवलंबून असतो. Therefore, capital budgeting has become one of the most important areas of managerial decision making. आणि त्यामुळे योग्य प्रकारे कॅपिटल बजेटिंग करणं, आपला जो खर्च आहे मोठ्या लाँग टर्म पिरियडसाठी येणारा, त्याचं योग्य प्रमाणावर मॅनेजमेंट करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे. अँड दॅट्स वाय मॅनेजरियल डिसिजन मेकिंगमध्ये पण कॅपिटल बजेट व्हेरी इसेन्शियली हेल्प करतं, ॲज टू नो द रेट ऑफ रिटर्न्स, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड इट्स ॲब्सेन्स मे लीड टू कन्सिडरेबल लॉसेस. म्हणजे जर कॅपिटल बजेटिंग केलं नाही, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लॉस होऊ शकतात. ऑब्व्हियसली कॅपिटल बजेट करताना मोठ्या प्रमाणावर डिफिकल्टीज पण असतात, मोठ्या प्रमाणात त्याची लिमिटेशन्स पण आहेत. कारण असा विचार करा, की एखादी गोष्ट बजेट करणं, एखादी गोष्टचं बजेट करणं किंवा एखाद्या गोष्टीचं फोरसी करणं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो, की फोरकास्टिंग, ते करणं हे खूप कठीण असतं. लास्ट सेमिस्टरमध्ये आपण डिमांड फोरकास्टिंग बघितलंय. तुम्ही बघितलंय एखादी डिमांड फोरकास्ट करणं ही किती कठीण गोष्ट आहे. आपल्याला लाँग टर्ममध्ये काय खर्च येईल याचं फंडामेंटल प्लॅनिंग करणं हे किती कठीण आहे. आणि म्हणूनच जनरली ते खूप इसेन्शियल असलं तरी त्याच्यासाठी खूपच जास्त काय म्हणू आपण त्याला, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी आणि एक्सपर्टीज याची गरज असते योग्य प्रमाणावर कॅपिटल बजेटिंग करण्यासाठी. The fundamental problem of capital budgeting is choosing from among alternative investment opportunities in consideration. म्हणजे आपल्याकडे A, B, C, D असे भरपूर ऑप्शन असतात इन्व्हेस्टमेंटचे. ॲक्च्युअली यातला माझ्या कंपनीला कुठला चांगला पडेल आणि यामुळे कशा प्रकारे माझ्या कंपनीचं, माझ्या वर्कर्सचं भलं होईल ह्याचा विचार करून डिसिजन घेणं. अ रॅशनल चॉईस वुड बी टू सिलेक्ट मोस्ट प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स फ्रॉम द गिवन सेट. म्हणजे A, B, C, D या इन्व्हेस्टमेंट प्रपोजल पैकी कुठला जास्तीत जास्त प्रॉफिटेबल आहे हे शोधून काढणं हे मोठी कठीण गोष्ट असते. बरोबर. आणि प्रत्येकाचे काही ना काही फायदे तोटे असतात. इट्स नॉट इझी टास्क अँड इट वॉज व्हेरियस कन्सिडरेशन अँड प्री रिक्विजिट ऑन प्रॅक्टिकल साईड. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल बजेटिंग करतानाच्या ज्या डिफिकल्टीज आहेत त्या इथे लिस्ट आउट केल्या. काय आहेत त्या बघूया. देर इज अ प्रॉब्लेम ऑफ मेजरिंग कॉस्ट्स अँड बेनिफिट्स इन्वॉल्ड इन अ पर्टिक्युलर प्रोजेक्ट. म्हणजे कॉस्ट मेजर करण्याचा आणि एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये किती आणि कसा बेनिफिट होईल याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करणं हे खूप कठीण असतं. कारण बेनिफिट्स इंटँजिबल असतात आणि कॉस्ट पण तुम्ही त्यांना बघू नाही शकत. सो तुम्हाला जस्ट गेज करायला लागतं, की ह्याची कॉस्ट किती होईल, मागे किती झाली होती, आता परिस्थिती कशी बदलते, उद्या जर गव्हर्नमेंटने आणखीनच कुठला वेगळा डिसिजन घेतला तर ती कशी बदलेल. म्हणजे इट इज डिफिकल्ट टू मेजर. तुमच्या लक्षात येत आहे. इवन टँजिबल बेनिफिट्स accruing in a future cannot be measured with the certainty due to dynamic nature of the economy. म्हणजे जेव्हा टँजिबल बेनिफिट म्हणजे जे बघू शकतो आपण ऍक्च्युअली बेनिफिट, असे बेनिफिट सुद्धा जरी होणार असतील तरी ते मेजर करण्यासाठी भविष्यात कसा इकॉनॉमीमध्ये बदल होणार आहे, जसं की डिमॉनिटायझेशन होणार आहे का, माझ्याकडच्या 2000च्या नोटा एकदम बंदच होणार आहेत का, किंवा असा विचार करा की जीएसटी लागू होणार आहे की नाही लागू होणार आहे, कोरोनामुळे लॉकडाऊन झालं की नाही. हे सगळे इतके, आता मला विचार करा 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनचा विचार तरी केला होता का रे आपण.
तुम्हाला कुणाला माहीत तरी होता का शब्द लॉकडाऊन? मला नव्हता माहिती. मला असं वाटायचं लॉकडाऊन म्हणजे एखादी जेव्हा कंपनी बंद पडते तेव्हा त्याला लॉकडाऊन म्हणत असतील. इट्स अ स्ट्राईक किंवा जे काही असेल ते त्याच्यामुळे. पण आता आपल्याला नवीन शब्द कळलाय. पण त्यामुळे बघा ना, जे सगळे इसेन्शियल वस्तू वगळता बाकी सगळ्या गोष्टी विकणारे लोकं आहेत, की ज्या खरंच आपल्यासाठी कन्स्पिक्युअस कन्झम्पशन आहे. म्हणजे रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत. पण ज्याला इसेन्शियल समजता येत नाही, ते सगळे दुकानदारांना दुकानं बंद करायला लागली की नाही? किंवा त्याच्या आधी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं. एक किराणा दुकानं आणि औषधांची दुकानं किंवा डॉक्टर्स अशा गोष्टी, बँक्स अशा गोष्टी वगळता बाकी सगळ्या गोष्टी कंप्लीटली बंद होत्या आणि जवळ-जवळ वर्षभर आपण हे फेस केलं. बरोबर ना? म्हणजे असं आपण म्हणू शकतो, की या सगळ्या गोष्टी अनफोर्सिएबल असतात. तुम्हाला त्याचा अंदाज लावता येत नाही आणि त्यामुळे जरी बेनिफिट हे टँजिबल असले, तरी त्यांचं फ्युचरमधलं रिअलायझेशन गेज करणं, एस्टिमेट करणं खूप कठीण असतं. दॅट इस द प्रॉब्लेम इन कॅपिटल बजेटिंग. थिर्डली, हेलो मैम। व्हेन हेलो। कॉस्ट्स अँड okay, I guess it's due to some other problem. When cost and benefits in the money terms are measured over a period of time, comparison is not valid under inflationary condition. म्हणजे जेव्हा कॉस्ट आणि बेनिफिट्स हाच याचा पैशाच्या टर्म्समध्ये विचार केला जातो आणि एका सर्टन पिरियड ऑफ टाईममध्ये, एका वर्षामध्ये वगैरे, हे कंपॅरिझन इन्फ्लेशनरी कंडिशनना व्हॅलिड नसतं. म्हणजे काल माझं इन्कम ₹100 होतं. आज माझं इन्कम ₹200. सो दॅट मीन्स माझं इन्कम वाढलंय. पण काल माझा खर्च हा ₹50 होता आणि आज जर माझा खर्च ₹150 झाला असेल, कारण भाववाढ झाली आहे, इन्फ्लेशनरी कंडिशन आहे, तर कालही माझी बचत 50च होती आणि आजही इन्कम वाढून माझी बचत ₹50 किंवा कदाचित त्याहूनही कमी झाली असेल. दॅट मीन्स अशा वेळी तुमचं इन्कम वाढल्याचं कंपॅरिझन बरोबर ठरत नाही. तसंच कॅपिटल एक्सपेंडिचरच्या बाबतीतही होतं. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग इन्फ्लेशन द व्हॅल्यू ऑफ रुपी डज नॉट रिमेन द सेम. जसं मी मगाशी म्हटलं ते, की पहिल्यांदा सुद्धा मला ₹50 बचत होत होती, ₹50 खर्च करून. पण आज जेव्हा इन्कम वाढलंय, तेव्हाही माझा खर्च 150च होतोय, म्हणजे बचत 50च आहे. थोडक्यात माझ्याकडच्या असलेल्या रुपयाची किंमत कमी झाली. देन फोर्थली, inadequate information ड्यू टू लॅक ऑफ स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड्स मे ऑल्सो पोज अ प्रॉब्लेम. म्हणजे जेव्हा आपल्याकडे मार्केटबद्दल कुठल्याही प्रकारची किंवा इकॉनॉमीबद्दल स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन अवेलेबल नसते. आपला जी-डी-पी किंवा त्या जी-डी-पी ग्रोथ रेट किंवा ओव्हरऑल कुठलीही जी कंडिशन असते ती जनरली कुठल्याही प्रकारच्या बेसिक कस्टमर्सना, बेसिक बायर्सना, बेसिक सेलर्सना ही इन्फॉर्मेशन अवेलेबल नसते. इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन वुड मीन इनकम्प्लीट एनालिसिस. म्हणजे जेव्हा आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये, तेव्हा आपलं एनालिसिस चुकीचं होणार. असा विचार करा, मी जर तुम्हाला म्हटलं, की दापोलीत ओव्हरऑल बटाट्यांचे रेट काय? हं, तर तुम्ही एका दुकानात जाऊन विचारलत, त्याने ₹14 पर किलो सांगितले. दुसऱ्या दुकानात आणि मला येऊन तुम्ही सांगितलत, की मॅडम दापोलीत ₹14 ला बटाटे मिळतात. आय से नाही, कालच मी घेतले. काल मी या ठिकाणाहून घेतले होते. म्हणजे तुम्ही ए ठिकाणाहून घेतलेत, मी बी ठिकाणाहून घेतले. तर दॅट मीन्स मला तिथे ₹20 मिळाले. आता असा विचार करा, की जुईमा जर समजा दुसऱ्या दुकानावर, सी या दुकानावर गेली असेल आणि तिला ₹16 मिळाले. मग नक्की बरोबर कुणाचं आहे? 16 वालं, 14 वालं की 20 वालं? थोडक्यात तुमच्याकडे जर कंप्लीट इन्फॉर्मेशन नसेल, तर तुम्हाला बजेटिंग करताना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. येतंय तुमच्या लक्षात? आणि इन्कम्प्लीट इन्फॉर्मेशनमुळे अनकरेक्ट किंवा इनकरेक्ट एनालिसिस होतं, which does not help in delivering reliable and relevant conclusion. रिलायबल ज्याच्यावर तुम्ही विसंबून राहू शकता, रिलिव्हंट म्हणजे जे डिसिजन मेकिंगमध्ये अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. थोडक्यात इन्फॉर्मेशनची लॅक असणं याच्यामुळेही कॅपिटल बजेट करताना प्रॉब्लेम येऊ शकतात. Lastly, budgeting limits the budgetary limits and considerable expenses required in collection of data is also major problem in projecting planning exercise. थोडक्यात एखादी गोष्ट प्रोजेक्ट प्लॅन करताना, एखादा मोठा प्रोजेक्ट प्लॅन करताना डेटा कलेक्ट करणं, आपल्या बजेटची लिमिट माहीत असणं, आपण किती एक्सटेंडपर्यंत, किती मॅक्सिमम लिमिटपर्यंत एक्सपेन्सेस करू शकतोय, त्यासाठी किती एक्सपेन्सेस डेटा कलेक्ट करायला वापरू शकतोय, हे सगळे प्रॉब्लेम यात इन्व्हॉल्व होतात. अ स्मॉल फर्म therefore finds it difficult to undertake capital budgeting, project planning worth name. इन द सेन्स छोट्या फर्म्सना इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला एवढा पैसा पुरतच नाही, त्यांच्याकडे नसतोच. त्यांच्याकडे डेटा कमी असतो आणि वरचे सगळे ऑलरेडी डिस्कस केलेले प्रॉब्लेमही असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींमुळे
कॅपिटल बजेट करणं किंवा प्रोजेक्ट प्लॅनिंग करणं हे चांगलं असलं तरी अतिशय कठीण होऊन जातं. सो इन प्रॅक्टिस दस कॅपिटल बजेटिंग प्रोजेक्ट्स प्लॅनिंग इज नॉट at all simple, and it involves many complexities. Hard thinking, research, careful planning, and huge expenditures are required in finding the suitable investment projects and arriving at the rational decision. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर खूप जास्त विचार, रिसर्च, अतिशय केअरफुली केलेलं प्लॅनिंग आणि खूप मोठ्या प्रमाणावर खर्च असं चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे कॅपिटल बजेट करायला, रॅशनल डिसिजन मेकिंग करण्यासाठी, प्रोजेक्ट प्लॅन करण्यासाठी गरजेचं असतं. आणि उद्याला आपण स्टेप्स इन कॅपिटल बजेटिंग म्हणजे मी आज थांबवत नाहीये लेक्चर, डोंट वरी अबाउट इट. पण आपण बघणार आहोत कारण मला वाटतं आज आपण खूप थिअरी बघितली, बरोबर? या लेसन मध्ये थोडीशी थिअरी आहे हे बरोबर आहे, मी तुम्हाला जी दाखवते ती. पण त्याच्यानंतर थोडंसं मॅथ्स पण आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. सो बेसिकली उद्यापासून जर शक्य झालं, आणि शक्य कराच, की उद्यापासून तुमच्या वह्या घेऊन बसा. कारण उद्यापासून आपल्याला काही फॉर्म्युले बघायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला नुसते तुमचे नोट्स दाखवते, ज्यांच्याकडे आता पुस्तकं अवेलेबल नाही आहेत त्यांच्यासाठी. सो बघा, इथे एक्झाम्पल आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करायचे. आपल्याला काही टेबल ड्रॉ करायचे, त्याच्यावरनं काही मॅथ्सचे सम सॉल्व्ह करायचे. पुढे खूपसा मॅथमॅटिकल पार्ट आहे, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग जर तुम्ही बघितलात तर. ओके. पण ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या वह्या घेऊन बसायला लागेल. आज तुमच्याकडे वह्या असण्याची शक्यता आहे का? मला नाही वाटत आहे खरं सांगायचं तर ती असेल असं. इज देअर अवेलेबिलिटी ऑफ बुक? येस. ओके. सो आजच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मी असं म्हणेन की जस्ट अ मिनिट. ओके, मला 1 मिनिट द्या फक्त. आजच्यासाठी आपण हे लेक्चर, कारण हा टॉपिक एक वेगळा राहावा, आपण काय म्हणतो, आपला ऑलरेडी लेक्चर संपत आलाय साधारण. थोडंसं मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते की कॅपिटल बजेटिंगच्या स्टेप्स काय असतात त्या, आणि त्याच्यानंतर आपण आपलं लेक्चर जेव्हा संपेल तेव्हा आपण MCQs बद्दल डिस्कस करूया पुढच्या लेक्चरला जॉईन करून. तुम्हाला कसं वाटतं, तसं चालेल का? की तुम्हाला असं वाटतंय की आपण इथेच छोट्या पिरियडमध्ये घाईघाईने बघावेत MCQ? लेट मी परत जाणून. हां, म्हणजे तुम्हाला पण एक योग्य वेळ मिळेल. काल थोडं जर लक्षात घेतलं तर थोडी गडबड झाली होती, बरोबर आहे की नाही? आज तुम्ही सगळ्यांनी MCQ काढलेत का? मला सांगा किती लोकांनी MCQ काढलेत, जरा हात वर करा. व्हेरी गुड. आपल्याकडे पुष्कळ सारे MCQ आलेत. म्हणजे आता तर मला दिसतंय की म्हणजे बरेच लोकांचे हात वर आहेत. मी तुम्हाला एक सांगू का काय करा ते? तुम्ही ना मला माझ्या मोबाईलवरती तुमच्या MCQs ते फोटो पाठवाल का? जर ते सोपं असेल तर. म्हणजे इथे मी तुम्हाला ते डायरेक्ट विचारेन. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? तुम्ही जर मला तुमचे ते फोटो पाठवलेत, तर मला इथे तुम्हाला एक-एक विचारायला नाही लागणार. का तुम्ही इथेच डायरेक्ट विचारायचं म्हणताय? तुम्हाला कसं चालणार आहे सांगा मला? फोटो पाठवताय मला, की आपण नवीन सेशन सुरू करू तेव्हा एकाने विचारायला सुरुवात करायची? कालच्या मॅडम सारखंच. इकडेच विचारतो. ऐकायला नाही आलं अंबर. इकडेच आपण डिस्कस करूया, इकडेच आम्ही विचारतो. कूल. हरकत नाही. इट्स गुड. सो आज आपण आता थोड्याशा या बेसिक काय ज्या प्रोसेस आहेत, स्टेप्स इन कॅपिटल बजेटिंग, हात खाली केलेत तरी चालतील. थँक यू. सो त्या एक बेसिकली बघूया, आणि उद्याला त्याच्यावर जास्त नीट भर देऊया. नो इश्यूज अबाउट दॅट. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या MCQs कडे वळूया. तुम्ही परत ह्याच्यावर लॉग इन करू शका. म्हणजे आपल्याला 2 गोष्टी पर्टिक्युलरली वेगळ्या ठेवता येईल. पहिली गोष्ट तर आपला धडा जो कॅपिटल बजेटिंग आहे, आणि MCQs सिलेक्शन. ओके. सो लेट्स सी द स्टेप्स इन कॅपिटल बजेटिंग. पहिली गोष्ट, कॅपिटल बजेटिंग मध्ये भरपूर स्टेजेस इन्व्हॉल्व असतात, कारण त्यांना खूप गोष्टींवर डिसाईड करायचं असतं. इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टचं प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, ऑपरेशन, रिइव्हॅल्युएशन किंवा इव्हॅल्युएशन. आणि या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिली गोष्ट सुटेबल प्रोजेक्ट निवडणं आपल्यासाठी, की हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी योग्य असेल का, त्याला योग्य प्रॉफिट मिळेल का, हे गरजेचं असतं. दॅट इज सर्चिंग अ न्यू इन्व्हेस्टमेंट प्रपोजल. असं प्रपोजल बघणं, त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करणं. देन देअर इज क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट, म्हणजे त्या प्रोजेक्टचं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन करणं. देन
कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करणं त्या प्रोजेक्टचं, की मला कशा प्रकारे खर्च होतील, मला कशा प्रकारे इन्कम मिळणार आहे आणि त्या कॉस्ट आणि फायदा म्हणजे प्रॉफिट किंवा बेनिफिट याच्या बेसिसवरती मला फायदा जास्त असेल का आणि त्याचा माझ्या कंपनीचं प्रॉफिटेबिलिटी आणि सर्वायवल वाढवण्यासाठी उपयोग होईल का. अँड देन देर इज अ मेजरमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट वर्थ म्हणजे मी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याची तेवढी लायकी आहे का किंवा त्याची तेवढी किंमत आहे का, ही गोष्ट शोधून काढणं. देन फिजिबिलिटी स्टडी म्हणजे जो प्रोजेक्ट हाती घेताय आपण तो फिजिबल आहे का, प्रॅक्टिकल किंवा प्रॅग्मॅटिक आहे का, अशी गोष्ट शोधून काढणं. त्या प्रोजेक्ट रिलेटेड डिसिजन मेकिंग करणं त्याच्याशी आणि त्या डिसिजनचं इम्प्लिमेंटेशन करणं. आणि एकदा ते डिसिजन इम्प्लिमेंट झाले, तो प्रोजेक्ट सुरू झाला की त्याच्यानंतर काही काळाने तो ज्या प्रकारे परफॉर्मन्स देतोय प्रोजेक्ट त्याचा रिव्ह्यू करणं. या सगळ्या मोठ्या प्रोसेस आणि त्या रिव्ह्यू वरून आपल्या ज्या चुका झाल्या आपण जे इम्प्रूव्ह करू शकतोय त्या रिकरेक्शन करून पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टची सुरुवात करणं. ही अशी सर्क्युलर सायकल असते कुठल्याही कॅपिटल बजेटची किंवा कुठल्याही बजेटची रादर सर्क्युलर काय म्हणतात तसं सायकल असते. सो उद्या आपण थोडं याच्याबद्दल इन डिटेल बघू. नो इश्यूज अबाउट दॅट. आणि आजसाठी आपण इथे थांबूया मला वाटतं आणि पुन्हा एकदा या लिंकवर लॉग इन करूया सो दॅट आपण MCQs बघू शकू. आर यू ओके विथ दॅट? येस. सो आज जे आपण शिकलो ते तुम्हाला लक्षात आलंय का, की तुम्हाला काही कन्फ्युजन आहे का यात? आपण कॅपिटल बजेटिंग बद्दल इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं आज, तुम्हाला जर लक्षात येत असेल तर. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मला सांगा ज्यांना ज्यांना समजलंय त्यांनी जरा हात वर करा बरं. आपण जे आज शिकलो ते तुम्हाला लक्षात येत आहे राईट? हे गिव्ह अँड टेक सारखं होत आहे कारण ओव्हरऑल मला कळत नाहीये तुम्हाला समजतंय की नाही. जे समोरून बघितल्यावर मला कळत होतं. तर तुम्हाला जर काही समजा लक्षात येत नसेल, काहीही शंका असेल, विदाऊट हिचकिच तुमचा माईक ऑन करा आणि मला कधीही सांगा. तुम्ही मला मेसेज करा, कधीही सांगा अँड देन वी कॅन स्टार्ट. आजच्यासाठी आत्ताला या लेसनसाठी इथे थांबूया. MCQs डिस्कस करण्यासाठी आपण त्या लेक्चरमध्ये लगेचच जॉईन होऊया. ओके, बाय.